आता आपण गावात राहणाऱ्यांना सर्वांना ही वस्तू काय आहे ते माहितीच असेल, तर तीच वस्तू आम्ही सर्वजण पाडून न खाणार होते. तर सर्वात आधी जे काही वरती होते ते आम्ही सर्व पाडून घेतले आणि एक एक करून जमा करू लागले. आता थोडे थोडे करून न खूप सारे आमच्या जवळ जमा झाले होते. आता मेन म्हणजे तुमच्या भाषेत याला काय म्हणतात कमेंट करून मला नक्की कळवा. आता आपल्या जवळ जेवढे जास्त भेटेल तेवढं आपल्याला चांगलं आहे, म्हणून जितके पण आपल्याला भेटत होते छोटे मोठे सर्व काही आम्ही उचलून घेत होते, कारण याच्यामध्ये आपल्याला प्रोटीनच तेवढा भेटत होते आणि याला जेवढं बॉईल करून खाण्यात मजा येते ना त्याहून दुप्पट मजा याला भाजून खाल्यावर येते. आपल्या दुर्गेश भावांनी पण इथे लाकडाची सोय करून टाकली आणि मस्तपैकी आग पण जळून टाकली होती. आणि आपल्या हितांशू भाऊकडे टेक्नॉलॉजीची काही कमी नाही मिळत, मस्तपैकी बाटलीच्या सहाय्याने फेकत होते, ज्याच्याने आपली आग पण चांगल्या प्रकारे जळू लागली होती. आता आग पण मस्त प्रकारे पेटू लागली होती, म्हणून आपल्या दुर्गेश भाऊंनी एक एक करून आपली प्रोटीनने भरलेली वस्तू आगीमध्ये टाकायला सुरुवात केली. आता थोड्याच वेळात आपली प्रोटीन वाली वस्तू तयार सुद्धा झाली होती, म्हणजेच प्रॉपरली भाजून गेली होती. आणि हितांशु भाऊ की आपला कमी आहे काय, जसं बाहेर काढलं तसं सर्वात आधी एक खाऊन घेतला. आता आम्ही इथे मस्तपैकी सर्वजण बसून ना खायला लागलो होतो आणि खरोखर याची टेस्ट एवढी भारी आहे ना की तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर हा होता आपला 100 दिवस 100 मिनी ब्लॉग सिरीजचा 12वा एपिसोड. कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की कळवा.